शो रिव्हिलिंग द लोकल हिरोज. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अभिजित सोनवणे, प्रोफाउंडली नोन ॲज डॉक्टर फॉर बेगर्स. भिक्षुक जे असतात त्यांच्यासाठी सर मेडिकल एड प्रोव्हाइड करतात. सर स्वतः वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांना मदत करतात. असं नाही की त्यांना आपल्या जागी बोलवायचं, मग काय कसं विचारायचं नाही. सर स्वतः फिरतात, जिथे जिथे सरांना लोक दिसतील ज्यांना मेडिकल एडची गरज आहे, सर त्यांना तिथे जाऊन ती मेडिकल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. गरिबांचे डॉक्टर या नावाने सर पुण्यात फेमस आहेत आणि गेली 7 वर्ष निस्वार्थ भावाने सर या लोकांसाठी काम करत आहेत. तर जाणून घेऊ सरांचा प्रवास आणि त्यांची स्टोरी. सर, वेलकम टू दी शो. सर, थँक्यू. तर सर, माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हाच असणार आहे सर, की भिक्षुकांना मदत करणं किंवा त्यांना मेडिकल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं ही कल्पना तुम्हाला कशी सुचली आणि तुम्ही प्रवास कसा सुरू केला या मार्गाने? सुचलं त्याला खूप एक वेगळं बॅकग्राऊंड आहे खरं तर, की खरं तर मी एका खेडेगावातला आहे आणि आई वडिलांनी डॉक्टरची डिग्री दिल्यानंतर त्यांच्याही मागे अत्यंत अनेक विवंचना होत्या आणि त्यावेळेला आणखीन दवाखाना टाकायला कुठे पैसे त्यांच्याकडे मागायचे असा विचार केला. दवाखाना टाकायला पैसे नव्हते, परंतु दवाखाना टाकणंही गरजेचं होतं. अशा वेळेला एका एका ओळखीच्या आजीनी मला एक खूप छान सल्ला दिला. ती म्हणाली, की सध्या होम डिलिव्हरीचा जमाना आहे आणि तू सुद्धा लोकांच्या घरोघरी जाऊन प्रॅक्टिस कर. म्हणजे आपल्याला काही कॉट आणि म्हणजे जे आमचं एक्झामिनेशन टेबल असतात, एक्झामिनेशन टेबल, खुर्ची, टेबल वगैरे असल्या गोष्टींची काही गरज नाही पडणार तुला. आणि मला ती आयडिया पटली. त्यावेळेला मी पुण्याच्या आसपास एक खेडेगाव आहे. त्या खेडेगावामध्ये मी माझ्या मोटरसायकलवरती फिरायचो. माझ्याकडे सगळं मेडिसिन जे काही असायच्या सगळ्या बॅग्स माझ्याकडे खांद्यावर असायच्या आणि लोकांच्या घरोघरी जाऊन मी त्या खेड्यातल्या दार वाजवून विचारायचो, की पेशंट आहेत का तुमच्याकडे? आणि जर असतील तर मग त्यांच्या घरात जाऊन तिथेच बसून तिथेच पेशंट चेक करायचो आणि गोळ्या औषधं सुद्धा तिथंच द्यायचो. त्यांना कुठल्या मेडिकल स्टोअरमध्ये सुद्धा जायची गरज नसायची. मी सगळ्या सर्व्हिसेस तिथे घरात जाऊन द्यायचो आणि या सगळ्या गोष्टी करण्याची फी माझी त्यावेळेला ₹5 होती. ही मी गोष्ट सांगतो 1999 ची. पण आपल्या इथे एक बार्गेनिंग सिस्टम आहे. लोकांना एखादी गोष्ट ₹50 असेल तर ती ₹40 देतो का ₹100 असेल तर ₹50 एक सिस्टमच आहे, ती बार्गेनिंग सिस्टम आहे. तशी ती मला ₹5 फी असताना सुद्धा मला त्याच्यात ₹1.5 घे, ₹2 घे, 8 आणे घे असंच त्या गावामध्ये व्हायचं. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट माझा अवतार जो काही होता तो एक खेड्यातलाच असल्यामुळे आणि फार मोठी काही आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे पायात स्लीपर किंवा चप्पल, एखादी वडिलांची अल्टर केलेली पॅन्ट, सोडलेला शर्ट, विस्कटलेले केस, असा काळा-सावळा एक मुलगा सांगतो मी डॉक्टर आहे म्हणून. लोकांचा विश्वास बसायचा नाही, की हा खरंच डॉक्टर असेल का पुण्यातला एखादा भामटा येऊन काहीतरी घरात येईल, एखादी वस्तू चोरी करेल आणि घेऊन जाईल. लोकं अपमान करायचे, काही वेळेला हाकलून द्यायचे, काही वेळेला दारच उघडायचे नाहीत वगैरे असं सगळं. या सगळ्या गोष्टींनी फ्रस्ट्रेट झालो होतो मी आणि त्या काळात या फ्रस्ट्रेशनमध्ये पैसे कसे कमवायचे आणि या गोष्टींचा सगळा विचार सुरू होता. माझ्या बरोबरचे जे मित्र होते सगळे पुढे गेले होते. कोणाकडे घर, गाडी, बंगला या सगळ्या गोष्टी होत्या आणि मी मात्र ते ₹5 बार्गेनिंगमध्ये अडकून पडलो होतो. दिवसभर सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत मी ₹40 ते ₹45 मॅक्सिमम ₹50 फक्त कमवत होतो त्यावेळेला. आणि एक नवीन पास आउट झालेलो होतो. एक नवीन जिद्द होती. प्रत्येकालाच वाटतं आपण भरपूर एक नाव कमवावं, पैसे कमवावे. तर त्याच कॅटेगरीतला मी होतो नॅचरली आणि अशा माझ्या त्या फ्रस्ट्रेशनच्या काळामध्ये पैसे कसे कमवावे या सगळ्या त्या विचारांमध्ये असताना एका भीक मागणाऱ्या आजोबांची माझी ओळख झाली आणि मला असं कळलं, की ते भीक मागणारे आजोबा जे आहेत, ॲक्चुअली ही इज वेल कल्चर्ड, वेल एज्युकेटेड आणि त्यांना परिस्थितीमुळे तिथे भीक मागावी लागते. म्हणजे ते कर्नाटकामध्ये त्यांचे 2-3 हॉटेल्स होते 5 स्टार. परंतु त्यांच्या मुलांनी आणि त्यांच्या घरातल्या लोकांनी त्यांना प्रॉपर्टी सगळी स्वतःच्या नावावरती करून त्यांना घराच्या बाहेर काढलं होतं. हे आजोबा माझ्याशी ओळख झाल्यानंतर ते माझ्यामध्ये एक मुलगा बघत होते. एक स्ट्रगलिंग करणारा मुलगा बघत होते आणि एक छान आमची ओळख झाली आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारांनी मला वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी मला मदत केली. शारीरिक, आर्थिक, मानसिक आपण तिन्ही स्तरावरती त्यांनी मला मदत केली. वर्ष, दीड, 2 वर्ष असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी खूप त्या काळात मला विचार सुद्धा दिले. मी वेळोवेळी हे नेहमी सांगतो, की ते मला म्हणायचे, की "बाळा पॅथी किती असतात?" मी म्हणायचो, "ॲलोपॅथी असते, होमिओपॅथी असते, नॅचरोपॅथी असते."
ते म्हणायचे की या पॅथींनी फक्त माणसाचं शरीर बरं होतं, माणसाचं मन जर बरं करायचं असेल तर एम्पॅथी आणि सिम्पॅथी नावाच्या आणखीन 2 पॅथी असतात, त्या वापरायला लागतील तुला. त्याच वेळेला माणसाचं अख्खा तू माणूस बरा करू शकशील. म्हणजे माणसाचं मन आणि शरीर. तर तू सांगितलेल्या पॅथी फक्त शरीर बरं करतात, परंतु मी सांगितलेल्या पॅथीने माणूस बरा होतो. हे कळायचं माझं वय त्यावेळेला नव्हतं. तितकी ती मॅच्युरिटी नव्हती. जस्ट ग्रॅज्युएशन झालेलं मी होतो. आणखीनही गोष्टी त्यांनी बऱ्याच काही सांगितल्या. मला ते म्हणायचे की आपलं आयुष्य फक्त 3 पानांचं असतं. पहिल्या पानावर जन्म लिहिलाय, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिलाय. मधलं एकच पान म्हणजे आपलं आयुष्य असतं. आणि मग ते मधलं एक पान म्हणजे तरी काय? तर काही लोक असतात स्वतःचा विचार करत रात्रभर जागे असतात. माझं कसं होईल, माझ्या बायकोचं कसं होईल, पोरांचं कसं होईल. परंतु काही लोकं असतात, बाबा आमटेंसारखी, गाडगेबाबांसारखी, जी नेहमी दुसऱ्यांचा विचार करत रात्रभर जागे असतात. यांचं कसं होईल, त्यांचं कसं होईल, त्यांचं कसं होईल. तर जी माणसं स्वतःचा विचार करत रात्रभर जागी असतात, त्यांच्या जागण्याला म्हणायचं जागरण. परंतु जी माणसं दुसऱ्यांचा विचार करत रात्रभर जागी असतात, त्यांच्या जागण्याला म्हणायचं जागृती. त्या जागरणापासून त्या जागृतीकडचा प्रवास म्हणजे आपलं आयुष्य असतं. असं जगण्याचा प्रयत्न कर. सर, मग आता आपण जेव्हा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आहेत वेगवेगळ्या गरीब लोकांना, तर म्हणजे तुम्ही नक्की त्यांच्यासाठी काय करतात? म्हणजे आम्ही जितकं बघितलं तुम्ही रिहॅब वगैरे पण त्यांना करतात. तर काय करतात आणि कशा पद्धतीने हे सगळं करतात सर तुम्ही? अ, मी कुठल्याही प्रकारचा जॉब करत नाही. मी सध्या फक्त एवढंच काम करतोय. मी जॉब सोडल्यानंतर माझ्या सॅलरीचा जो काही खूप मोठा खड्डा जो काही पडत होता, माझी बायको डॉक्टर मनीषा. प्रत्येक घरातला कर्ता पुरुष हा पुरुष असतो, परंतु माझ्या घरातला कर्ता पुरुष ही माझी बायको आहे मनीषा. ती वेगवेगळ्या ठिकाणी काम करते, योगाचे बॅचेस घेते, आयुर्वेदाचे प्रॉडक्ट काही तयार करते, विकते वगैरे, वगैरे. तिच्या त्या पैशातून माझं घर सगळं चालतं. मी 24 तास म्हटलं तरी चालेल, की या बेगर्सच्या कामामध्ये आहे. हे सगळं काम करत असताना साधारण 1100 लोकांना मी ट्रीट करतो आता सध्या रस्त्यावरती, रोडवरती 1100 बेगर्सना मी सर्व्हिसेस देतो रोडवरती. सोमवार ते 15 दिवसातून माझं ते एक रुटीन आहे ते एक वेगळ्या प्रकारे. ते त्यांनाही माहिती आहे ते आणि मलाही माहिती आहे. तर त्या रुटीन प्रमाणे, त्या सिस्टम प्रमाणे मी 1100 लोकांना भेटतोय. 1100 लोकांचं माझं कुटुंब आहे. आणि पेपरला मी बऱ्याच वेळेला वाचतो, की जगातल्या श्रीमंत लोकांची यादी ही हे 1, 2, 3, 4, 5, 6. मला ते खरं तर पटत नाही. मला असं वाटतं जगातला सर्वात श्रीमंत मी असेन. त्याचं कारण असं, की जगात प्रत्येकाला एकच आई असते, एकच वडील असतात. परंतु मला माझ्या या कामामुळे कुटुंबाने या 200-300 आई मिळाल्या, 200-300 वडील मिळाले, 200-300 आज्या मिळाल्या, 200-300 आजोबा मिळाले आणि या वयामध्ये मला 200-300 मुलं सुद्धा आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की मी जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. आणि मी या लोकांमध्ये खरं तर खरंच आई-वडील, आजी-आजोबा अशी सगळी नाती अ, आमची आहेत. कितीतरी आज्या दुसऱ्याला सांगताना बोलत असतात, की "अगं माझा नातू डॉक्टर आहे" आणि माझ्याकडे बोट दाखवतात त्या. कितीतरी आई ज्या काही आहेत भीक मागणाऱ्या, त्या म्हणतात, "माझा मुलगा डॉक्टर आहे, तो बघतो." कितीतरी कितीतरी लहान-लहान मुलं, "हमारा मामा डॉक्टर है" आणि माझ्याकडे बोट दाखवतात. "हमारा चाचा डॉक्टर है, वो देखो." तर ही एक खूप छान नातं तयार झालेलं आहे. मला खूप छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचं. पण पुन्हा असं वाटतं, की जरी मी यांना काही समजत असलो, तरी समाज मात्र यांना भिकारीच समजतो. मी भिकारी हा शब्द वापरत नाही. परंतु समाजाच्या दृष्टीने समाज भिकारी हा शब्द वापरतो. म्हणजे ते बरोबर. माझं कुटुंब आहेत वगैरे सगळं मी सगळं जरी म्हणत असलो, तरी सुद्धा समाजाच्या दृष्टीने ते भिकारी आहेत. मग समाज यांना कधी स्वीकारेल? समाज यांना जेवढं मी प्रेम करतो किंवा जेवढं प्रेम म्हणण्यापेक्षा जेवढं माझी आणि यांची जवळीक होते, तशी या समाजाची आणि या लोकांची कधी जवळीक होणार आहे? मध्ये खूप मोठी दरी आहे. ही दरी कधी मिटेल? कशी मिटेल? तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं तर कुठलीही एखादी जर मोठी व्यक्तीची जर डेथ झाली, पेपरला जर आलं, तर त्यांचे काय असतं कैलासवासी झाले, स्वर्गवासी झाले, पैगंबरवासी झाले, वगैरे, वगैरे असं त्या व्यक्तीच्या बरोबर. डेथ झाल्या. परंतु जर एखादा भिक्षेकरी, एखादा जर अत्यंत गरीब माणूस जर रस्त्यावरती गेला, त्याची डेथ झाली, तर काय येतं? तो मेला. तो मेला. म्हणजे माणूस मेल्यानंतर सुद्धा त्याची पत जी काही असते, त्या पतनुसार त्याला कैलासवासी, स्वर्गवासी हे शब्द जोडले जातात. माझी जेव्हा माणसं जातात त्यावेळेला तर तो भिकारी मेला. पेपरमध्ये यायचं असेल एक भिकारी मेला. हीच भाषा, याच भाषेमध्ये ती बातमी सुद्धा असते.
मग मला असं वाटलं की माझे लोक जेव्हा जातील त्यावेळेला त्यांना एवढी पत कधी मिळेल, कशी मिळेल, की जेव्हा ते जातील तेव्हा सुद्धा त्यांच्या नावामागं स्वर्गवासी झाले, कैलासवासी झाले हा शब्द येईल. आणि मग जेव्हा असा विचार करायला लागलो त्यावेळेला मला असं जाणीव झाली, की या लोकांना पद, प्रतिष्ठा तेव्हाच मिळेल, ज्यावेळेला हे लोकं भिक्षेकरी म्हणजे भीक मागणं सोडून काहीतरी काम करायला लागतील, कष्टकरी होतील. ज्यावेळेला एखादा भिक्षेकरी कष्ट करायला लागेल, तो कष्टकरी होईल, त्यावेळेला ऑटोमॅटिकली समाजातले त्याची पैसे आल्यानंतर बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक त्याच्या पाठीमागे येत असतात. तर एखादी भिक्षेकरी व्यक्ती जेव्हा कष्टकरी होईल, त्यावेळेला ती कष्टकरी झालेली व्यक्ती गावकरी होईल. जर समाजांनी जर या भिक्षेकरांना जर स्वीकारायचं असेल, तर मध्ये जी काही दरी आहे त्याच्यामध्ये एकच पूल आहे आणि तो एक पूल म्हणजे त्या लोकांनी जर भीक मागणं सोडलं आणि काम करायला लागले, तर हा समाज आणि भिक्षेकरी याच्यात कुठलाही अंतर, भेदभाव राहणार नाही. तो एक दरीवरून एक पूल, तो एकच पूल आहे. आणि जर या लोकांनी भीक मागणं सोडलं, तर मग निश्चितपणे आपला समाज जो म्हणजे आपण ज्या समाजात राहतोय, त्या समाजातले लोक या भिक्षेकरांना सुद्धा गावकरी म्हणून समजायला लागतील, सिटिझन म्हणून समजायला लागतील. म्हणून मग मेडिकल सर्व्हिसेस देता-देता जी काही माझी रिलेशनशिप त्यांच्याबरोबर झाली, त्या रिलेशनशिपचा उपयोग करून मी त्यांना सांगतो, की "आजी तू मंदिराच्या बाहेर बसून भीक मागते, मग मंदिराच्या बाहेर बसून तू फुलं का नाही विकू शकत? एखाद्या मंदिराच्या बाहेर बसून तू भीक मागतेस, तर त्याच मंदिराच्या बाहेर बसून तुला म्हातारपणाने वाटी का नाही विकू शकत? लोकांना मंदिरात तेच लागतं ना. नारळ का नाही विकू शकत? फुलं का नाही विकू शकत? बसून हार तयार कर. हार का नाही विकू शकत तू? मंदिरासाठी लोकं शंकराला अभिषेक करतात दुधाचा. तुला मी दुधाच्या पिशव्या आणून देतो. तू दुधाच्या पिशव्या विकत जा. शनीच्या मंदिराच्या, मारुतीच्या मंदिराच्या बाहेर लोकांना तेल वाहण्याची एक प्रथा आहे. तुला मी तेल आणून देतो. तू तेल विक. 2-2, 5-5 रुपयाला तेल विक. बाहेर बसून तू भीक मागू शकतो, तर बसून काम का नाही करू शकत? बरं तुला काही डोक्यावर पोती उचलायची नाहीयेत, कुठल्याही कष्टाचं काम नाही. तुला जेवढी भीक मागण्यासाठी जेवढे लोकांच्या मागे-मागे करून कष्ट करावे लागतात, त्याच्यापेक्षा कमी कष्टात तू सन्मानाने जगू शकशील. जी तरुण मंडळी आहेत, त्यांना अ, त्यातली जर कोणी ताई असेल, मावशी असेल, तर त्यांना मी सांगतो, की तुम्ही एखाद्या घरामध्ये घरकाम का नाही करत? मेड म्हणून कुठेतरी का नाही काम करत? हॉटेलमध्ये कितीतरी बायका लागतात झाडू-पोछा करण्यासाठी, तिथं का नाही काम करत? जी तरुण मुलं आहेत, माणसं आहेत, त्यांना सांगतो, तुम्ही गवंडी काम का नाही करत? त्याला काही फारशी अक्कल नाही लागत. एक 2-4 दिवस तिथे गेले, की 5व्या दिवशी माणूस काम शिकतो. हॉटेलमध्ये वेटर म्हणून का नाही लागत? तिथं ते भांडी घासणाऱ्याला लोक लागतात, ते का नाही काम करत? चांगला स्वयंपाक येतो तुला, तर तू हॉटेलमध्ये कुक म्हणून का नाही काम करत? अशा पद्धतीने त्यांना कन्व्हिन्स करायला सुरुवात केली आणि अ, आजपर्यंत 105 जणांनी भीक मागणं सोडलेलं आहे. 105 लोकांनी भीक मागणं कुठे ना कुठं, काही ना काहीतरी व्यवसाय करतात, कामधंदा करतात आणि खरंच त्यांना समाजाने गावकरी म्हणून स्वीकारलेलं आहे. कुठलाही भिक्षेकरी म्हणून त्यांच्या कपाळावरचा शिक्का जो काही होता पूर्वीचा, तो पूर्णपणे पुसला गेलेला आहे. तुमच्यात माझ्यात काहीच डिफरन्स नाही. तसा ते सुद्धा आपल्यामध्ये आल्यानंतर त्यांच्यात आणि आपल्यात सुद्धा कुठल्याही प्रकारचा डिफरन्स नाहीये. आणि हे लोक माझे ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करतात. जेव्हा मी कुठे जातो त्यावेळी या लोकांना घेऊन जातो आणि त्यांना सांगतो, जे इतर लोक भीक मागणारे असतात त्यांना सांगतो, की हा सुद्धा पूर्वी तुमच्यासारखाच होता. आता हा काम करतोय. आणि ही लोक स्वतः सांगतात, की "अरे, भीक मागताना किती अडचणी होत्या आणि आता मी जे काही जेव्हा कमवतो त्यावेळी मला किती त्याचं समाधान आहे आणि समाजाने मला कसं स्वीकारलंय." आम्ही कितीही जीव तोडून सांगण्यापेक्षा ते लोक त्यांना सांगतात जेव्हा त्यांना ते पटत राहतं. दे आर वर्किंग लाइक माय ब्रँड अँबॅसेडर की ते स्वतः सांगतात, जे स्वतः कधी भीक मागत होते, ते स्वतः जेव्हा आता ह्या काठावरती आल्यानंतर त्यांना त्याचं जास्त पटतं. तर अशा आपण त्यांचं रिहॅबिलिटेशन करायला सुरुवात केली. तर पण मग तुम्ही फायनान्सेस कसे मेंटेन करतात? म्हणजे या लोकांना जेव्हा तुम्ही फ्री मेडिकल एड्स देताय, तर त्यासाठी तुम्हाला पण स्वतःला फायनान्सेस तर लागतच असतील. तर कसं मॅनेज करतात ते? आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजामध्ये खूप, खूप, खूप दातृत्व आहे. लोकांना एखादी व्यक्ती जर काम करत असेल, तर त्या व्यक्तीला मदत करायला एक हात मागितला, तर 1,00,000 हात आपल्या पाठीशी उभे राहतात. फक्त एकच आहे, की त्या 1,00,000 हातांना किंवा त्यातल्या एका हाताला फक्त ही जाणीव व्हायला हवी आहे, की मी ज्या गोष्टीसाठी पैसे माझे देतोय, ज्या गोष्टीसाठी मी माझ्याकडचं काहीतरी देतोय, ती गोष्ट त्याच व्यक्तीसाठी जातेय किंवा त्याच कामासाठी जातेय. बरं माझं असं आहे, की जे लोक जे काही मला डोनेशन देतात, जे काही करतात,
मी रस्त्यावरती काम करतो, माझ्याकडे कुठल्याही चार भिंती नाहीयेत. रस्त्यावरती इतकी 30-40 वर्ष भीक मागत असणारी व्यक्ती आज भाजी विकायला बसते. लोक हे डोळ्यांनी बघतात रस्त्यावरती. जाताना येताना एखादी व्यक्ती लोकांच्या मागे, मागे, मागे लागून भीक मागत होती. तीच व्यक्ती आज कुठेतरी मजूर म्हणून काम करते, कुठेतरी गवंडी म्हणून काम करते. हे लोक डोळ्यांनी बघतात. प्लस माझी एक सिस्टीम आहे, की मला जर कोणी काही डोनेशन दिलं असेल, तर मी तुमचे पैसे कुठं खर्च करणार आहे, कशासाठी खर्च करणार आहे, याचं त्यांना खर्च करण्या अगोदर मी त्यांना सर्व डिटेल्स पाठवतो. तुम्ही दिलेले पैसे जे काही आहेत, हे मी XYZ नावाची मुलगी आहे. या मुलीच्या स्कूलच्या एज्युकेशनसाठी ABCD नावाच्या स्कूलमध्ये 20 तारखेला 10:30 वाजता जाऊन भरणार आहे. वन कॅन क्रॉस चेक ऑर ही कॅन कम विथ मी. किंवा ज्या दिवशी मी जी गोष्ट करत असतो, त्या दिवशी मी ते लोकांना सांगून करत असतो, की मी उद्या हे करतोय, आज हे करतोय, परवा ते करणार आहे किंवा काल हे झालं. तर लोक त्यांना कळतं हे, त्यांना जाणीव होते त्या गोष्टीची, की आपण ज्या गोष्टीसाठी आपण पैसे देतोय, त्या गोष्टी योग्य त्या गोष्टीसाठी खर्च होतात. आणि मी नेहमी असं म्हणतो स्वतःला, की मी जरी डॉक्टर असलो, कोणी असलो, काही असलो, तरी सुद्धा मी एक पोस्टमन आहे खरं तर. पोस्टमनचं काम काय असतं, की एका पत्त्यावरून म्हणजे एखाद्या व्यक्तीनं समृद्धीताईंचं पत्र जे काही आहे, ते पत्र जसंच्या तसं घ्यायचं आणि समृद्धीताईंनी ज्या व्यक्तीला ते पत्र दिलं असेल, त्या व्यक्तीच्या त्या हातात नेऊन ठेवायचं. माझा रोल फक्त त्या पोस्टमनचा आहे. त्याच्यात मी ते पत्र उघडत नाही, फोडत नाही, वाचत नाही, बघत नाही. माझा फक्त तो कुरिअर बॉयचा रोल आहे. हे लोकांना जेव्हा पटतं, की आमचं पत्र योग्य ठिकाणी पोहोचतंय, त्यावेळेला मग कुठलंच बॅरियर राहत नाही आणि लोक मग डोनेशन देतात. मी मगाशी म्हटलं तसं माझं कुटुंब जे काही आहे ते मनीषा चालवते आणि माझं 1100 लोकांचं जे काही कुटुंब, हा सगळा समाज चालवतोय. समाज बघतोय, येतोय तिथं प्रत्यक्ष माझ्याबरोबर लोक येतात, बघतात. जेव्हा त्यांना खात्री पटते, यार माझा जो काही 1 रुपया तो ह्याच लोकांसाठी जर खर्च होतो, त्यावेळेला कुठलाही बॅरियर राहत नाही आणि अ, त्याच्यामुळे डोनेशनची विशेष फंडिंगची विशेष काळजी कधी पडत नाही. राईट, राईट सर. सर मग तुमचा मोटो काय आहे? म्हणजे तुम्हाला जे करायचं तर त्या वाटचालीवर तुम्ही ऑलरेडी आहात. तर तुमचा मोटो काय आहे आता लाईफमध्ये? लाईफमध्ये माझा ब्रॉड मोटो हाच आहे, की भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी. कुठल्याही व्यक्तीने याचना करू नये. मी याच टॅगलाईन वरती काम करतोय, की भिक्षेकरी ते कष्टकरी, कष्टकरी ते गावकरी. याच्यासाठी मला काय करता येईल या सगळ्या गोष्टी करतोय. म्हणजे भीक मागणाऱ्या लोकांबद्दल एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड निर्माण व्हावा. त्याच्यासाठी जे काही करता येईल ते मी करतोय. फॉर एक्झाम्पल मी आता सांगितलं, की मेडिकल सर्व्हिसेस देतोय त्यांच्यासाठीच. त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करतो, त्यांच्या मुलांचं एज्युकेशन करतोय हे त्यांच्यासाठी. परंतु या व्यतिरिक्त आपण काय करतोय, की जे माझे लोक आहेत, जे भीक मागतात, जे धडधाकट आहेत, त्यांना मी ब्लड डोनेट करायला लावतो. जगातली ही पहिली घटना असेल, की भीक मागणाऱ्या लोकांनी ब्लड बँकेमध्ये जाऊन ब्लड डोनेट केलेलं आहे. मी त्यांना एका वाक्यामध्ये कन्व्हिन्स करतो आणि त्याच्यात ते कन्व्हिन्स होतात. मी त्यांना नेहमी म्हणतो, की समाजाने आपल्याला भीक दिली. समाजाने आपल्याला भीक दिली. आपण इतकी वर्ष त्या भीकेवरती जगलो. त्या समाजाला सुद्धा आपल्याला काहीतरी रिटर्न करायचंय. पण आपल्याला रिटर्न करायला काय आहे आपल्याकडे? ना तुमच्याकडे काही आहे, ना माझ्याकडे काही आहे. पण आपल्या अंगात, आपल्या शरीरात जे काही रक्त आहे, जर आपण रक्तदान केलं, आपल्या जर एका व्यक्तीने रक्तदान केलं, तर त्याच्यामध्ये 3 लोकांचे प्राण वाचतात. तर मी त्यांना हे सांगतो, समाजाने आपल्याला भीक दिली, आपण समाजाला आता दान देऊ. भीक डिफरन्स आहे. राईट. समाजाने आपल्याला भीक दिली, परंतु आपण समाजाला दान देऊयात. समाजाने आपल्याला जगवलं, आपण वेगळ्या पद्धतीने आज समाजाला जगवूयात. आणि माझ्याबरोबर 20-20, 30-30, 40-40 लोकांची अख्खी टीम ब्लड डोनेट करायला येते आणि त्यातले 2-4च फक्त मेडिकली इलिजिबल ठरतात. सगळ्या लोकांचं नाही घेऊ शकत ब्लड काही ना काही कारणांमुळे, टेक्निकल रिझन्समुळे. त्यातले 40 मधले 3 किंवा 4 लोक. परंतु आणि आमचं हे ऑनगोइंग आहे, हे रेग्युलरली सुरू आहे. तर ह्या भीक मागणाऱ्या लोकांनी केलेल्या ब्लड डोनेशनमुळे समाजातले अत्यंत श्रीमंत लोक, ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, परंतु रक्ताचा एक थेंब विकत त्यांना मिळत नव्हता. अशा या लोकांना, अशा 157 लोकांचे प्राण हो, हो. माझ्या भिक्षकांनी केलेल्या ब्लड डोनेशनमुळे वाचलेत. ही एक फार मोठी गोष्ट आहे. हो. तर आपण यांना ब्लड डोनेशन करायला लावतो. मी गाडगेबाबांचा भक्त आहे. गाडगेबाबा पूर्वी जिथं जायचे, तिथं हातात झाडू घेऊन जायचे आणि सगळ्या गावचं साफ करायचे.
माझ्याकडे 75 ते 80 वर्षाच्या पुढच्या आज्या आहेत. त्यांना भीक मागणं सोडायचंय. परंतु आणि माझ्याकडे ते जॉब मागतायत, पण मी कुठं त्यांना जॉब देऊ? कारण तुम्ही जर बघितलं आता तर डबल ग्रॅज्युएट झालेले चांगले वेल क्वालिफाईड लोकांना आता जॉब्स नाहीयेत, घरात बसलेत किंवा काहीतरी वेगळं काम करतायत. हायली क्वालिफाईड लोक मी शिपाई झालेले बघितलेत, रिक्षा चालवताना बघितले. तर माझ्याकडे ज्या 75-80 वर्षाच्या आज्या आहेत, ज्या कमरेतून निम्म्या वाकलेत, ज्यांना अक्षर कळतच नाहीये, हातात काठी आहे, त्यांना भीक मागणं सोडायचंय. ते काम मागतात, परंतु अशा लोकांना काम कोण देणार आहे? हे माझं लिमिटेशन आहे, की ते मागतायत काम पण मी देऊ शकत नाही. म्हणून मग मी काय केलं, की मी सांगितलं, की मी गाडगेबाबांचा फॉलोवर आहे, तर गाडगेबाबा हातात खराटे घेऊन जायचे. मी तीच कन्सेप्ट राबवतो. मी आणि माझी बायको आठवड्यातून 1 दिवस आम्ही खराटे घेऊन रस्त्यावरती उतरतो. जिथं अस्वच्छता आहे, जिथं घाण आहे सगळी, तिथं मी, मनीषा आम्ही झाडू मारायला सुरुवात करतो. हा. आजूबाजूचे भिक्षुकरी जे काही आहेत, आजूबाजूचे जे भिक्षुकरी आहेत, त्या भिक्षुकांना लाज वाटते. "अगं बाई, आमचा मुलगा." तर मला डॉक्टर समजत नाहीत. मला कोणीही हा, सर हा. म्हणत नाही. मी आऊ-जाऊ सुद्धा बोलवत नाही खरं तर. तर त्यांचा मी मुलगा असेल किंवा नातू असेल, तर सगळे मला अरे-तुरेच बोलवतात. तर ती एक रिलेशनशिप असते. त्यांना वाटतं, की अभिजित उकिरड्यामध्ये जाऊन हात घालून ते जर सगळं साफ करतोय, मनीषा साफ करते, तर आपल्याला सुद्धा त्याला मदत करायला हवी. म्हणून मग मला 20, 30, 40 लोक तिथं जॉइन होतात, भिक्षेकरी समाजातले आणि आम्ही सगळे मिळून मग ती सगळी स्वच्छता करतो. आणि ही स्वच्छता त्यांनी केल्याच्या नंतर या आज्यांना आपण ₹200 मानधन सुद्धा देतो. म्हणजे होतंय काय, एकतर कम्युनिटी क्लीनलीनेस होते, एकतर स्वच्छता पण झाली. Right. सेकंडली त्यांच्या हाताला काम पण मिळालं, त्यांना पैसे पण मिळाले. तर अशा दोन्ही तिन्ही गोष्टी होतात. तर आता माझी 40 आज्यांची टीम आहे तयार. या टीमला मी छान युनिफॉर्म दिलेला आहे, कॅप आहे, गॉगल आहे, टी-शर्ट आहेत, शूज आहेत, ग्लोव्हज आहेत, तर कोपरात पण तर ग्लोव्हज आहेत आणि मास्क तर असतोच आणि हातामध्ये खराटा. अशी 40 लोकांची टीम म्हणजे जशी आपली एखादी फौज एक रस्त्याने कवायत करताना जाते आपण 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला टीव्हीला बघतो. तशी माझी ही 40 आज्यांची टीम जी काही आहे, ही सगळी रोडवरनं चालत असते. जिथं कुठं घाण आहे, कचरा आहे, तिथं हे लोकं साफ करतात आणि आम्ही सगळे मिळून तो साफ त्यांनाही असं वाटत नाही, की अभिजित फक्त ऑर्डर सोडतोय किंवा काय. आम्ही सगळेच एकत्र काम करत असतो. दुपारी एकत्र जेवतो तिथं. त्याच्यानंतर आम्ही त्यांना सोडून देतो. तर अशी ही टीम आहे. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी चालू आहेत. हे सगळं करण्यामागे हेतू एकच आहे. त्यांच्या हाताला पैसे मिळावे हा एक हेतू आहे. परंतु समाजाला एक मेसेज जातोय. भिकारी हा शब्द वापरल्यानंतर एक किळस येते किंवा लोक त्यांना जवळ येऊ देत नाहीत. परंतु एक भिक्षेकरी जर ठरवलं तर काय करू शकतो? तो ब्लड डोनेट करून एखाद्याचा प्राण वाचवू शकतो. तो तुम्ही जो घाण आणि कचरा करत आहात, तो स्वतः तो उचलतो. हा एक समाजाला पॉझिटिव्ह मेसेज जातोय. हाही मेसेज जातो, की यार 75-80 वर्षाची आजी, माझी पण आजी अशीच आहे, जी आता घरात आहे आणि ही आजी पैशासाठी आता इथं रस्त्यावरती काम करतेय आणि आपण नको कचरा करायला मग. हा मेसेज असे अनेक मेसेजेस त्याच्यातून सोसायटीला जावेत, हा हेतू आहे आणि त्या दृष्टीने सगळं सुरू आहे. तर तुम्हाला आमच्या शोच्या थ्रू काही मेसेज कन्वे करायचा आहे. येस. मी जनरली ह्याचे कसे ऑनलाईन सेशन्स आणि हे जे काही असतात, हे मी सर्व अटेंड करतो. त्याचं कारण असं, की मला एक खूप महत्वाचा मेसेज त्याच्यामधून द्यायचा असतो. आणि तो मेसेज असा आहे, की लोक मला नेहमी विचारतात, "डॉक्टर आम्ही तुम्हाला काय मदत करू? आम्ही तुम्हाला काय मदत करू? कशी मदत करू? खूप छान काम करताय" वगैरे, वगैरे. तर हा कार्यक्रम, हे सेशन जे लोक बघत असतील, त्यांना जर मला काही मदत करायची असेल, तर मला एकच मदत करा फक्त. माझं हे बोलणं ऐकल्याच्या नंतर इथून पुढे जर तुम्हाला कोणी भीक मागणारी व्यक्ती जर दिसली, तर त्या व्यक्तीला भीक देणं बंद करा. त्या व्यक्तीला भीक देणं बंद करा. जर तुम्ही भीक देणं बंद केलं, तर ते ऑटोमॅटिकली मला डायरेक्टली हेल्प आहे. अदर दॅन एनी डोनेशन. कुठल्याही वस्तू स्वरूपात, आर्थिक स्वरूपात तुम्ही मदत येऊन करणार असाल, शारीरिक स्वरूपात, त्यातल्या कुठल्याही डोनेशनपेक्षा हे सगळ्यात मोठं मला मिळालेलं डोनेशन असेल. तुम्ही प्रत्येक जण, प्रत्येकाने भीक देणं पहिल्यांदा बंद करायला हवंय. तो खूप मोठा विषय आहे. मी असं का म्हणतोय? अगदी थोडक्यात जर सांगायचं तर भीक देण्यामुळे होतं काय? एकतर जे ऑलरेडी एक्झिस्टिंग बेगर्स आहेत, ते बेगर्स म्हणूनच राहतात. परंतु त्यांना फुकट मिळते. म्हणजे सपोज मी जर कुठेतरी हमाली काम करत असेल, मला ₹150-200 मिळतात.
एखाद्या भीक मागणाऱ्या व्यक्तीला सुद्धा 150, 250, 300 रुपये आरामात मिळतात पर डे. त्यावेळेला मला असं वाटतं, की यार मी हमाली करून 150-200 रुपये मिळवण्यापेक्षा तिथं मस्तपैकी बसून जर फुकट जर 150, 250, 300 रुपये मिळाले तर काय हरकत आहे. म्हणून एक्झिस्टिंग बेगर जे काही आहेत, त्यांच्यामध्ये अजून ॲडिशनल बेगर्स येतायत. जे गरीब मजूर वर्ग जो काही आहे, हा काम करण्यापेक्षा भीक मागणं जास्त पसंत करतो. हे लोक सुद्धा येतात. मग जर मी आलो, तर माझी बायको कुठेतरी काम करत असते, समजा धुणं-भांड्याची काम करत असेल, मला भिकेमध्ये 150-200 रुपये मिळायला लागले, की मग मी माझ्या बायकोला सांगतो, "काम सोड आणि माझ्या शेजारी येऊन बैस तू सुद्धा. तुला पण तेवढेच पैसे मिळतील." आणि आपल्याकडे लहान मुलांकडे बघण्याचा जो एक दृष्टिकोन असतो, त्याच्यामध्ये लहान मुलांना भीक जास्त मिळते. मग मी आलो, माझी बायको आली, की मला एक 3-4 पोरं असतात. ती कुठेतरी कुठल्या ना कुठल्यातरी शाळेत जात असतात. तर त्या तिन्ही-चारही मुलांना शाळेतून काढलं जातं आणि त्यांना सुद्धा भिकेमध्ये लावलं जातं. म्हणजे एका कुटुंबाला मला 200, माझ्या बायकोला 200 आणि लहान मुलांना ऑन एन एव्हरेज 700 ते 800 रुपये भीक मिळते. मग आता मला सांगा, 4 मुलं जर असतील, प्रत्येकाचे आपण ऑन एन एव्हरेज 500 रुपये धरूयात. 4 मुलांचे 2,000 झाले, माझ्या बायकोचे 200 आणि माझे 200. साधारण 2,500 रुपये जर मला पर डे काही न करता मिळत असतील, तर मी भीक मागणं का सोडणार? तर त्याच्यासाठी तुम्ही जर भीक देणं जर बंद केलं, तर मला हे जे काही फुकटचे पैसे मिळतात हे मला मिळणार नाहीत. मी गुपचूप माझ्या हमाली कामाला जाईन, माझी बायको कुठेतरी धुणं भांडायला जाईल आणि मुलं शाळेत जातील. म्हणून हे बंद करा. भीक देणं बंद करायचं. भीक देऊ नका. आणखीन दुसरं चाइल्ड ट्रॅफिकिंग म्हणजे लहान मुलांना पैसा जास्त मिळतो. याच्यासाठी काय होतं, की आपल्या राज्यातून मुलं पळवून बाहेर बिहार, मध्य प्रदेश वगैरे इकडच्या त्या ठिकाणी विकतात. तिकडची मुलं पळवून आपल्या ठिकाणी इथे विकतात आणि त्यांना भीक मागायला प्रवृत्त करतात. आणि याच्यातून खूप मोठी इकॉनॉमी आहे ही. खूप मोठ्या स्तरावरून या सगळ्या गोष्टी चालतात. आपण देणाऱ्या भिकेमुळे, खास करून लहान मुलांना देणाऱ्या भिकेमुळे मुलांचं पळवण्याचं प्रमाण त्या गुंडगिरी टोळ्या जे काही आहेत त्याच्यामध्ये जास्त आहे. त्यांना माहिती मुलांना जास्त पैसे मिळतात म्हणून ते मुलं पळवून आणतात. तुम्ही भीक देऊन इनडायरेक्टली मुलांना पळवणाऱ्या टोळ्यांना सपोर्ट करताय. त्यांच्या थॉटला सपोर्ट करताय. तुम्हाला म्हणून म्हटलं, की मला डायरेक्ट जर काही मदत करायची असेल तर फक्त एकच करा. भीक देणार नाही शपथ घ्या आजपासून. कंप्लीटली स्टॉप करा. मला ती डायरेक्टली मदत आहे. फर्स्ट. सेकंडली या लोकांना मदत करायची आपल्याला. भीक द्यायची नाहीये, पण मदत करायची. भीक आणि मदत खूप वेगळ्या गोष्टी आहेत त्या. मी अगदी सिंपल सांगतो, की भीक म्हणजे काय तर आपली कुठली ॲक्शन, आपली कुठलीही गोष्ट ज्याच्यामुळे समोरची व्यक्ती डिपेंडंट होते, परावलंबी होते. त्याला म्हणायचं भीक. परंतु आपली कुठलीही गोष्ट, आपली कुठलीही ॲक्शन ज्याच्यामुळे समोरची व्यक्ती इंडिपेंडंट होते, स्वावलंबी होते, स्वतःच्या पायावर उभं राहते, त्याला म्हणायचं मदत. तर एखादी भाकरी त्याला खायला देऊन त्याची एक वेळची भूक भागवण्यापेक्षा त्याला भाकरी कशी कमवायची, भाकरी कशी तयार करायची याची अक्कल शिकवणं, याचं स्किल शिकवणं खूप महत्वाचं आहे. आपल्याला समाधान वाटतं एकदा भाकरी दिली की संपला विषय. तसं नाहीये ते. तुम्हाला बा बाकीच्या कुठल्याच गोष्टी नाही जमल्या, नाही गेल्या तरी चालेल. फक्त भीक देणं बंद करणं हे तरी आपल्या हातात आहे. तेवढंच फक्त जरी केलं तरी ती मला खूप मोठी मदत होईल. भीक द्यायची नाहीये, मदत करायची. आपल्याला फक्त दृष्टिकोन बदलायचा. डोंगरावर चढणारा जर एखादा माणूस असेल, आपण त्याचा पाय ओढला, तर तो खाली पडणार आहे. पण जर खाली रस्त्यावर पडलेला जर एखादा माणूस असेल आणि आपण त्याचा हात ओढला, तर तो मात्र उठून उभा राहणार आहे. ओढणं ओढणं ही ॲक्शन सेम आहे. पाय ओढला की माणूस पडतो, हात ओढला की मात्र माणूस उठून उभा राहतो. आपल्यालाही तेच हे करायचंय. भीक देऊन त्याला खाली पाडायचंय, की मदत करून त्याला उठवायचंय. आपण ज्या समाजात राहतो ना, त्या समाजात असं म्हटलं जातं, की एखादा माणूस मेला ना आणि त्याला आपण खांदा दिला, की आपल्याला पुण्य मिळतं. मला असं वाटतं, की एखादा माणूस मेल्यानंतर त्याला खांदा दिल्यानंतर त्या मेलेल्या माणसाला कळतही नाही आपल्याला कोणी खांदे दिलेत ते. परंतु एखादा माणूस गेल्यानंतर त्याला खांदा देऊन पुण्य मिळवण्यापेक्षा, जी माणसं आता जिवंत आहेत आणि ज्यांना आधाराची गरज आहे, त्यांना आपण हात देऊयात आणि हात देऊन पुण्य मिळवूयात, असं मला वाटतं. तर जाताना मला हाच एक संदेश द्यायचा आहे. प्रमुख संदेश द्यायचा आहे, की भीक देणं बंद करा, कंप्लीटली बंद करा. जोपर्यंत तुम्ही भीक देताय तोपर्यंत हे लोक त्याच खड्ड्यात पडणार आहेत. मुलं जास्तीत जास्त पळवली जाणार आहेत. तुमची, माझी, आपली मुलं जर पळवली गेली तर त्यांना बाहेरच्या ह्याच्यात असे काहीतरी उद्योग करायला लावणार आहेत आणि दुसऱ्या कुठल्यातरी आईचं बाळ आपल्याकडे आणून त्याला इथं ह्या व्यवसायात ढकललं जाणार आहे. म्हणून भीक देणं बंद करायची. तुम्ही भीक देणं बंद केलं तर ती मला डायरेक्टली मदत आहे. मी वारंवार तेच बोलतो याची मला जाणीव आहे, परंतु मला तोच मेसेज राइट, राइट, इम्पॅक्ट सर. करायचा.
तो सरांनी खूप चांगला मेसेज दिलाय की भीक देणं बंद करा. म्हणजे आपण आजपर्यंत हे वारंवार ऐकलंय, पण आज सरांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने त्याच्या मागचं इंटेन्शन जे आहे तेही एक्सप्लेन केलंय. तर मी आमच्या व्ह्युअर्स कडनं हेच एक्सपेक्ट करते की जेव्हा तुम्ही आमचा हा एपिसोड बघाल तेव्हा नक्की ही शपथ घ्याल की भीक द्यायची नाही. आणि जर तुम्हाला खरंच प्रश्न आहे की कशा पद्धतीने किंवा काय मदत करायची आहे, तर सरांना तुम्ही संपर्क करू शकताय. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सरांची फेसबुक लिंक आणि कॉन्टॅक्ट नंबर मी प्रोव्हाइड करते. तुम्ही सरांना स्वतः फोन करा. पुण्यात असाल तर जाऊन भेटा सरांना, ऑन फील्ड जाऊन बघा सर काय करतायत. आणि तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही सुद्धा सरांना हेल्प करू शकतायत. सो थँक्यू सो मच सर आमच्या शोवर येण्यासाठी. आणि इफ यू लाईक आवर शो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू सर. डेफिनेटली. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच.